नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उमेदवाराला फोन केला, पैशाचं प्रलोभन दिलं, अधिकाऱ्यांमार्फत दबाव आणला, नेते अंबादास दानवे यांचा शिरसाटांवरती आरोप। तर विकास एडके सारख्या अनेक अभ्यासू मातब्बर नेत्यांना डावलून जलीलांवरती हात उचलणाऱ्याला तिकीट दिल्याचा नासेर सिद्दीकींचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। संजय शिरसाट यांनी आमच्या उमेदवाराला फोन केला होता, त्याला पैशाचं प्रलोभन दिलं गेलं होतं, अधिकाऱ्यांमार्फत दबाव आणला जातो, असे गंभीर आरोप उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी लावले असून आमचे उमेदवार त्यांना घाबरणार नाहीत असंही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले। समोरच्यापेक्षा सक्षम नाही असा आमच्याकडे एक दोन ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत, पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं। आता स्वतःचे गेल्यावर कसं वाटतं, गोड गोड वाटतं असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला। उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं नाही, पण सुपर क्लास 1 एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट नाव घेतो यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता। कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर। परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही। कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे। पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना उमेदवारी दिलेली आहे। एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो, नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो। अशा धमक्या यांचे बगल बच्चे देत आहेत। मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का मग? दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो। इम्तियाज जलील यांच्यावरती हात उचलणाऱ्याला एमआयएमने तिकीट दिला असल्याचा आरोप एमआयएमचे माजी पदाधिकारी नासेर सिद्दीकी यांनी लावला असून ज्यांनी पक्ष मोठा केला त्यांना वगळण्यात आलं असंही ते एडियन सोबत बोलताना म्हणाले आहेत। देखिए साहब, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जब से औरंगाबाद शहर में आई है तो जब से जो है बहुत सारे कार्यकर्ता पदाधिकारी और आरपी के जो नगर सेवक हैं, ये इनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है इसके अंदर कि वो लगातार लोगों के बीच में रहकर आज लोगों की सेवा करके जो है तो मजलिस का ग्राफ बढ़ाते जा रहे हैं दिन और रात। और जब इलेक्शन आते हैं तो यकीनन कार्यकर्ताओं का एक सेलिब्रेशन होता है और वो उनके लिए एक बहुत बड़ा एक त्यौहार के जैसा होता है कि वो इलेक्शन के अंदर इस त्यौहार को मनाएंगे। और हमारी पार्टी के जो सुप्रीमो यहाँ पर बन के बैठे हैं महाराष्ट्र अध्यक्ष, उन्होंने बार बार स्टेटमेंट में यही कहा कि हम लोग जो है तो सारे कार्यकर्ताओं के साथ, पार्टी के लोगों के साथ इंसाफ करेंगे। सबसे पहले हम जो है तो पार्टी के लोगों को जो है तो मौका देंगे और पार्टी के लोगों को जो है तो चुनकर लेकर आएंगे। लेकिन जैसे जैसे इलेक्शन नजदीक आया और उसके बाद में हमने देखा कि हर पार्टी के अंदर एक सिस्टम होता है कि जो है तो जैसे इलेक्शन डिक्लेयर होते हैं तो इच्छुकों के फॉर्म बांटते हैं। फॉर्म बांटने के बाद में एक कमेटी गठित होती है और उस कमेटी के अंदर उस पार्टी के पदाधिकारी, सीनियर लीडर्स वगैरह जो भी होते हैं तो बैठ के हर नाम के ऊपर एक चर्चा करते हैं कि कौन सा उम्मीदवार सही रहेगा, कौन उम्मीदवार चुनकर आ सकता है और कौन से उम्मीदवार की जो तो ग्राउंड रियलिटी क्या है, उसकी ग्राउंड के ऊपर क्या हैसियत है। हमारे पास जो है तो ऐसा कुछ हुआ नहीं। हमारे पास बस फॉर्म मंगाए गए
इच्छुकों ने फॉर्म लेकर गए, फॉर्म लाकर सबमिट कर दिए। उसके बाद में जो इच्छुकों के तुतुर मुतुर जो है तो एक थूका पॉलिश जिसको कहते हैं वैसे इंटरव्यूज हुए, 1-1 मिनट 2-2 मिनट के लिए गए। और उसके बाद में ऐसा लगा कि भाई चलो कार्यकर्ताओं के साथ हो सकता कि इन्होंने पहले से सोच रखा होगा कि कहाँ इंसाफ करेंगे कहाँ नहीं करेंगे। लेकिन जैसे जैसे इलेक्शन एकदम नज़दीक आया, फॉर्म आखिरी भरने की डेट आई, तो जैसे जैसे एक एक लिस्ट निकल रही थी कि कभी 2 लोगों की, कभी 3 लोगों की, कभी 5 लोगों की, कभी 8 लोगों की, ऐसी लिस्ट निकल रही थी। और बिल्कुल लोग जो है तो बस परेशान थे, वो साइट देख रहे रात और दिन जो है तो चेक कर रहे कि जो इच्छुक उम्मीदवार है वो चेक कर रहे। तो उसके बाद में हमको आखिरी दिन जब 3 बज जाते हैं तो जब तक पता चला कि भाई बहुत सारे जो पार्टी के कारपोरेटर जो दावेदार नहीं बल्कि मजबूत दावेदार जो थे उनके टिकट कट गए। उसके बाद में जो मजबूत कार्यकर्ता पदाधिकारी जो लगातार दिन रात जो है तो मजलिस के लिए काम करते हैं, हमारी एक आवाज़ के ऊपर हर जगह जाते हैं, हमारे आंदोलन प्रदर्शन धरनों की वजह से उनके ऊपर कई जगह गुन्हे दाखिल हुए, आज हम कोर्ट के चक्रे काटते हैं। तो ऐसे कई लोग हैं जिनके तिकीट जो है तो काट दिए गए। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी क्रांती चौक परिसरात भव्य आंदोलन पुकारलं आहे। PSI भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी तसेच 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागण्यांबाबत विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती दिली आहे। कंबाईन गट वर्ग 2025 ची जाहिरात जवळपास 7 महिने उशिरा आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ही जाहिरात उशिरा आल्यामुळे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते एजबार झालेले आहेत, त्यांचं वय जास्त भरत आहे। तर विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षेसाठी 1 वर्षाची वयवाढ देण्यात यावी एवढ्या वर्षासाठी। आणि सर जागाही खूप तुटपुंज्या जागा आहेत। बरेचसे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे 2-2.5-3 लाख मुलं जवळपास या कंबाईनच्या परीक्षेसाठी तयारी करतात, पण जागा खूप कमी असल्यामुळे जागा एक वाढ देण्यात यावी आणि PSIच्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष वयवाढ देण्यात यावी ही विद्यार्थ्यांची मागणी आहे। सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन जे काही PSI पदासाठीची वयवाढ आहे ही सरकारने करायला पाहिजे। जवळपास 70 ते 80 प्लस जे काही खासदार आमदार किंवा मंत्री वगैरे असतील किंवा इतर पक्षाचे नेते, सरकारच्या सुद्धा पक्षातील नेते आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। पण लाडक्या CM साहेबांनी आमच्या मागणीला अजून आतापर्यंत तरी सकारात्मक प्रतिसाद दिले नाही, त्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे। सूचना म्हणा। दुसरी गोष्ट, आता सध्या इलेक्शन चालू आहेत, महानगरपालिकेचे आचारसंहिता लागू आहे, अशा पद्धतीनं आंदोलन करणं योग्य नाही। तर तुम्ही तुमचं एक सिस्टम स्वतः तयार करा आणि आमच्या बरोबर तुम्ही चला, आम्ही स्वतः जिल्हाधिकारीकडे जाऊया आणि पोलीस आयुक्त साहेबांकडे सुद्धा जाऊया। तुम्ही एक निर्णय घ्या आणि थँक्यू। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत शहर जिल्हा अध्यक्ष किशोर श्रीतोळे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पडेगाव मिटमिटा या प्रभागातला आरो जे अधिकारी आहे पठाण नावाचा, तर त्या गटामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक फॉर्म हे बाद केलेले। त्याच्यामध्ये आमचा जो दलित गटातला राखीव गटातला जो उमेदवार होता त्यांनी B फॉर्म सोबत दिलेला होता, त्या अधिकाऱ्याकडे त्यांनी इन्वर्ट केलेला होता आणि तो केलेला असताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की मी हा फॉर्म लावतो नंतर तू जा निघून, आणि वेळेवर सांगितलं की तुझा B फॉर्म आलेला नाहीये। त्याचा व्हिडिओ शूटिंग आपण केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण तो पठाण नावाचा अधिकारी अत्यंत मुजोरीने सांगतोय की जा तुला काय करून घ्यायचं के। हे अतिशय दलित घटकावर माझ्या राखीव जागेवर अन्याय करणारी गोष्ट आहे। आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करू आणि याला शिक्षा होईल अशी आम्ही कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार आहे की अशा जात्यंध मानसिकतेतून काम करणारे अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत ठेवायला नको, हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगणार आहे। मी सुरुवातीपासून सांगतोय की भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आणि एका जागेसाठी 10 ते 12 इच्छुक होते आणि ते इच्छुक असणं काही वावगं नव्हतं। पण युती होईल की नाही, युती होणार का, या सगळ्या संभ्रमावस्थेत आपल्याला उमेदवारांचा निर्णय वेळेवर शेवटपर्यंत करता आला नाही आणि ऐन वेळेला शिवसेनेने युती तोडली आणि त्यामुळे युती सगळ्या उमेदवारांची धावपळ झालेली आहे। पण आम्ही 95 जागावर लढतोय। ज्या शिवसेनेने 1-1, 2-2 जागांच्या वाटपासाठी युती तोडली, 10 बैठका होऊ दिल्या, त्या शिवसेनेकडे आमचे 14, मला वाटतं आता 18 झालेत, 18 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते तिकडून लढतायत। म्हणजे शिवसेनेकडे उमेदवार नव्हते,
उभाटाकडेही आमचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीकडे 13 उमेदवार आहेत. तर सगळ्या पक्षांकडे कुणाकडेही स्वतःचा कार्यकर्ता ज्याच्या जागेसाठी भांडलं पाहिजे असा कार्यकर्ता नव्हता. या सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घेतलेले, पण या सगळ्या जणांना आम्ही समजून सांगू. आता आम्ही बोलणी सुरू केलेली आहे आणि अनेक जण आज विड्रॉ करतील. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून संपूर्ण महापालिका हद्दीत एकूण 1267 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया पार पडण्यात असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. दिनांक 1 जानेवारी रोजी स्मार्ट सिटी कार्यालय येथे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय विविध बाबींची माहिती घेतली. यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपलब्धता व संख्या, नियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या नियोजनाचा समावेश होता. निवडणूक प्रक्रिया निर्भीड, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पथकांची स्थापना करण्यात आली असून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. मात्र स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्त करण्यात आलेले एकूण 17 अधिकारी व कर्मचारी कर्तव्यास रुजू न झाल्याने त्यांच्या विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची माहिती आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली. सदर कर्मचाऱ्यांनी दिलेले मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यांच्या संबंधित कार्यालयामार्फत संपर्क साधून त्यांना कर्तव्यास रुजू होण्याची ताकीद देण्यात आली होती. तरी देखील ते उपस्थित न राहिल्याने सिटी चौक पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने
महापालिका हद्दीत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक 0240 26 17 101 हा जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी कोणताही भंग आढळल्यास तात्काळ या क्रमांकावरती माहिती द्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या सिकल सेल मिशन अंतर्गत जिल्ह्यातील आगामी सिकल सेल ॲनेमिया विशेष अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केंद्र शासनाचे 2047 पर्यंत सिकल सेल आजाराचे उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आलंय. त्यानुसार 0 ते 40 वयोगटातील प्रत्येक व्यक्तीची सिकल सेल स्क्रीनिंग तपासणी करण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय. दिनांक 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या सिकल सेल ॲनेमिया विशेष अभियानाच्या योजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर अभियानाची पूर्वतयारी म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभियानाअंतर्गत टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार आहे. 10 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांच्यामार्फत लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबरच 20 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान 0 ते 40 वयोगटातील व्यक्तींची सॅब्युलेबिलिटी टेस्ट करणं असणार आहे. त्याशिवाय 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान प्रलंबित लाभार्थ्यांची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी पूर्ण करणं. बैठकीदरम्यान तपासणी नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन, जनजागृती उपक्रम, विविध विभागांशी समन्वय तसेच अहवाल सादरीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नागेश सावरगावकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच सर्व तालुका सिकल सेल समन्वयक उपस्थित होते. जिल्ह्यात सिकल सेल तपासणीचे जास्तीत जास्त प्रमाण वाढवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असं आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत बी फॉर्म नाकारल्याचा आरोप करण्यात आला असून या आशयाचा झोन क्रमांक 1 मधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. तर व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते अधिकाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत झोन 1 चे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म नाकारल्याने गदारोळ झाला. पठाण यांनी संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनातच प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांचा जाब विचारताना दिसत आहे. आमच्या कर्मचाऱ्याने दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला, मग आता तो अर्जाला लावत का नाही? फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. पठाण यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक कार्यकर्त्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दिला तर जोडला नसता तुम्ही, मग एबी फॉर्म ते सोबतच दिलं तुम्हाला. केलेलं होतं तुम्ही ते एबी फॉर्म मी फाडा ना मग माझा सर असं नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला लागलो ना सर. तुम्ही असं नका करू ना सर. असं काम केलं तुम्ही फाडलं का बरं? कसं आहे माहिती का, हे फॉर्म सोबत असं नसतं सर. तुम्हाला आता मग तुम्ही ऍक्सेप्टच नव्हता करायला पाहिजे तवा मग पहिले सर. आम्हाला कालच माहित पडलं असतं मग आपण झालो म्हणून. एवढं सकाळपासून बसा लागलो सर आम्ही. ते किती गर्दीत आले होते बघा. एक कागद बघू शकतो. माझं रेकॉर्डिंग करा. 100 वेळेस आलो मी साहेब. तुम्ही रिलॅक्स होते तेव्हा बी आलो मी. 3च्या नंतर असं नका करू. एका गरीबाच्या पोटावर पाय दिला तुम्ही. 3च्या नंतर होणार नाही. कशासाठी फाडलं होतं? हो ना, मग असं काय चुकीचं कामच करू नका ना सर. तुमच्या शब्द ऐकलं का नाही आम्ही? चुकीचं तुम्ही करू लागले. आम्ही ऐकलं का ते? शब्द ऐकलं का नाही? चुकीचं तुम्ही केलं का नाही सर? काय केलं? हे नियम आहे. हे नियमात बसतं का तुम्ही फाडाफाडी करणं? तुम्ही पाहिलं त्याच्यासाठी तुम्हाला निवडणूक अधिकारी बनवलं कसं आहे? हो ना सर, न्याय करा ना तुम्ही. असं नका न्याय करू. निवाडा करा ना. लिहून काय मी फाडला म्हणून लिहून देता का तुम्ही? असं काय, असं थोडी हे चालतं. कागद नंतर लावला. अहो मग तुम्ही त्याच्यातून काढलं सर ते. फॉर्म तुमच्याकडे मनमानी कारभार चाललाय सर तुमचा. मग काय लोकशाहीचं राज्य आहे. मग तुम्ही असं आम्ही काय- राजा आम्ही काय म्हणून- चुकीचं हे बोललो सगळं का काय माझ्या तुम्हाला? लेडीज लावून वर आवाजात नको करू. ती रात्रभर इथे उपाशी राहून बिचारी तिथं गाळा कशामुळे बसला. थांबले तुम्ही होते? महिलांना असं करू नका. बरं, मला- कशामुळे थांबलो जाऊन द्या. पण कशामुळे सर, थांबले होते? आता तुम्ही काय म्हणत होते? काय म्हणत की होते? माझा फॉर्म लावा. लावा म्हणत होतो त्यांनी ना. हातात दिला ते बरोबर फॉर्म. आहे. ते नाही, कसे नाही, दिलं? नाही, नाही, तुम्हाला शंभर सांगितलं. अधिकारी. तुम्हाला नसन लावायचं देऊन टाकायचं होतं सर त्यांना वापस. मी नाही लावू शकत काय आता. कारण आहे काय ते? म्हणले? तुम्हाला नसता लावायचा ना त्यांना तर देऊन टाकायचं होतं वापस काय तो फॉर्म.
देऊन टाकायचा, नका लावू म्हणा तो जे बरं, दुसरे असं फॉर्म आणून ते आमच्या कर्मचाऱ्याला म्हणत होते ते घ्या फॉर्म म्हणून. त्याने सोडून असं नका, ठीक आहे तुम्हाला घ्या, नक्कल घ्या. नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवार आमिर पटेल 4 नगरसेवक सह मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवरती नवीन वर्षाच्या मुहूर्त साधत 1 जानेवारी गुरुवार रोजी खुलताबाद नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष सय्यद आमिर पटेल यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. खुलताबाद नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सय्यद आमिर बशीर पटेल यांनी गुरुवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी त्यांचं स्वागत केलं. नगराध्यक्ष आमिर यांचं नगर परिषद कार्यालय परिसरात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षांसाठी नव्याने बनवण्यात आलेल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. यावेळी तालुका अध्यक्ष अनिल नलावडे, माजी सभापती अनिल श्रीखंडे, शहर अध्यक्ष मजीद मनियार, सत्यनारायण दादे, ज्येष्ठ कार्यकर्ते आबेद जहागीरदार, समद टेलर, माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, राजू शेठ, इर्शाल पटेल, सय्यद अली कादरी, मकसूद पटेल, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा पटेल, अब्दुल समद मनियार, अजीज पटेल, शेख अमान, रशीद पटेल, नगरसेवक अनीस जागीरदार, दिलीप बावस्कर, मतीन जागीरदार यांच्यासह नगर परिषदांचे कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे, स्वच्छता विभागाचे अंकुश भराड, अशोक भंडारे, युसुफ बेग, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नए साल के मौके पर सभी लोगों ने अति उत्साह से आज अपने आमिर पटेल को यहाँ पर विराजमान किया है. ये अपने लिए सबसे गौरव की बात है. थोड़ा दुख की बात ये भी होती है कि खुलताबाद शहर कांग्रेस कमेटी की तरफ से सभी लोगों को दावत दी गई थी. सभी लोगों को यहाँ पर शिरकत करने चाहा था, लेकिन कुछ लोग आए, कुछ लोग नहीं आए. खुलताबाद शहर सभी का है, सभी को सबको लेकर काम करना है. आमिर पटेल साहब से गुजारिश है कि आप एक खुलताबाद शहर के एक नगर अध्यक्ष है, सभी के आप नगर अध्यक्ष हो. आपको सबको लेकर काम करना है, सभी को साथ लेकर चलना है, विकास करना है और सभी जितने भी सामान्य काम होंगे, सामान्य लोगों काम आप करेंगे, ही आमची अपेक्षा आहे. आज येथे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित खुलताबाद शहराचे नूतन नगराध्यक्ष श्री सय्यद आमिर पटेल, तसंच येथे उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांसमोर नूतन नगराध्यक्ष आणि सर्व निवडून आलेले जे नगरसेवक आहेत यांना मी प्रशासनातर्फे आश्वासित करतो की प्रशासनाचं पूर्ण सहकार्य संपूर्ण बॉडी तथा नगराध्यक्ष यांना राहील आणि आम्ही सर्वजण मिळून खुलताबाद शहराचा जास्तीत जास्त चांगला कसा विकास करता येईल यासाठी परिश्रम घेऊ. आणि त्यांना आज ते इथे त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उमेदवाराला फोन केला, पैशाचं प्रलोभन दिलं, अधिकाऱ्यांमार्फत दबाव आणला. नेते अंबादास दानवे यांचा शिरसाटांवरती आरोप. तर विकास एडके सारख्या अनेक अभ्यासू मातब्बर नेत्यांना डावलून जलिलांवरती हात उचलणाऱ्याला तिकीट दिल्याचा नासेर सिद्दीकींचा आरोप. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.